जैन मुनींच्या तोंडाचा उकिरडा झाला आहे. सर्व धर्म समभाव पद्धतीने हिंदवी स्वराज्याचा गाडा हाकणारे छत्रपती शिवरायांवर बोलल्याशिवाय अनेकांना खाल्लेले अन्नसुद्धा हजम होत नाही. काहींना अतिसार झाल्याने महाराष्ट्रातून पळाले. त्यात जैन मुनींनी नवीन टिमकी वाजवली. महाराणी ताराबाई या जैन समाजाच्या होत्या. आता मोहिते कंपनीला जैन मुनी नयनपद्म सागर यांच्या कानाखाली भगवा रंगविण्याची संधी चालून आली आहे. निलयचंद्र मुनी यांनी राणे परिवाराची उंची मोजताना आपली उंची दाखवली. राणेंना मुख्यमंत्री करणारे ठाकरे होते. आता राणेंची भविष्यात जागा कुठे असेल ते राणेंनाच माहीत नाही. जैन मुनींनी आपली जागा अर्थर रोडवर निश्चित केल्याचे दिसते. शिवरायांचा दरारा शतकाने कायम राहिला आहे. म्हणून कोणीही आकलेचे तारे तोडू नये, त्यासाठी मोठा संघर्ष करावा लागला. आता चोऱ्या करून सिंहासने मिळविली जातात. ती वाचविण्यासाठी पुन्हा चोऱ्याच कराव्या लागतात. महाराष्ट्रात सत्ता मिळविण्यासाठी चोऱ्या कराव्या लागल्या. ती टिकविण्यासाठी मतदानातून चोऱ्या कराव्या लागल्या आहेत. हे सर्व प्रकरण सुप्रीम कोर्टात चालू आहे. कबूतरबाजी सोडून आता जैन मुनी शिवरायांवर बोलायला लागले. त्यातून नवा संदेश जगाला मिळेल अशी अपेक्षा होती. मात्र तोंडाचा उकिरडा केल्याचे सध्या तरी दिसते आहे. मनोज जरांगे दादा यांनी जैन मुनी संदर्भात जे भाष्य केले आहे ते तंतोतंत जैन मुनींना जुळते आहे. त्यामुळे जैन मुनींनी तरी आता आपल्या आकलेचे दिवाळे निघाले आहेत असे वागू नये. मित्र, हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगा व ॲक्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा.